हाल
सुंदर ते ध्यान उभे विटे बरे सुंदर ते ध्यान उभे विटे बरे सुंदर ते ध्यान उभे विटे बरे
ब्रीदजाचे जगदानी तोची मनी स्मरावा, तोची मनी स्मरावा, तोची मनी स्मरावा. ब्रीदजाचे जगदानी तोची मनी स्मरावा, तोची मनी स्मरावा, तोची मनी स्मरावा. ब्रीदजाचे जगदानी तोची मनी स्मरावा, तोची मनी स्मरावा, तोची मनी स्मरावा. ब्रीदजाचे जगदानी तोची मनी स्मरावा, तोची मनी स्मरावा, तोची मनी स्मरावा. समपाय कर कटी, समपाय कर कटी, समपाय कर कटी, समपाय कर समपाय कर कटी. उभा तटी भिवरेच्या, उभा तटी भिवरेच्या, उभा तटी भिवरेच्या. समपाय कर कटी, उभा कटी भिवरेच्या, उभा कटी भिवरेच्या, उभा कटी भिवरेच्या. पाहिली या वेदनावी पैसे जीवी जळूनी, पैसे जीवी जळूनी, पैसे जीवी जळूनी. पाहिली आवे राणी पैसे दिवे जळोने, पैसे दिवे जळोने. समपाय कर कटी, समपाय कर कटी, समपाय कर कटी, समपाय कर समपाय कर कटी. उभा तटी भिवरेच्या, उभा तटी भिवरेच्या, उभा तटी भिवरेच्या. समपाय कर कटी, उभा कटी भिवरेच्या, उभा कटी भिवरेच्या, उभा कटी भिवरेच्या. तुका म्हणे भक्ती काला धावेला जालवला आहे, धावेला जालवला आहे, धावेला जालवला आहे. का म्हणे
जाचे जगदानी ब्रिद जाचे जगदानी ब्रिद जाचे
ब्रीदजाचे जगदानी ब्रीदजाचे जगदानी तोची मनी स्मरावा. इकडे समपाय करकटी, थोड्याचा आवाज कमी करा पकवाला. समपाय करकटी उभा तटी भिवरीच्या, पाहिलिया वेद लावी पाहिलिया वेद लावी बैसे जीवी जडूनी. समपाय करकटी उभा तटी भिवरीच्या, तुका म्हणे भक्ती काजा तुका म्हणे भक्ती काजा धावे लाजा लवलाहे. समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या, विठ्ठला विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीका यदा तुम मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गाकरो व्रतम् ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कडा कुसरी काहीच नेने बोलितो वचनी अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरो भक्त कल्याणमूर्ती. नमो सद्गुरो भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता विठ्ठला विठ्ठला. ब्रीदजाचे जगदानी तोची मनी स्मरावा. समपाय करकटी उभा तटी भिवरीच्या. सालाबादप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी श्री सद्गुरू सावळाराम बाबा महाराज, चैतन्य गगनगिरीजी महाराज, वैकुंठवासी गुरुवर्य आप्पा माऊली महाराज, वैकुंठवासी गुरुवर्य राजाराम महाराज, वैकुंठवासी महंत आनंदगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व माझे परमस्नेही परम आदरणीय गुरुवर्य जगन्नाथ महाराज पाटील भिवंडीकर यांच्या मार्गदर्शनाने कैलासवासी गणू हसू फडके, कैलासवासी काळूराम गणू फडके, कैलासवासी वासुदेव अनंत फडके यांच्या पुण्यस्मरणार्थ सालाबादप्रमाणे याही वर्षी ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामूहिक पारायण सोहळा आणि अखंड नाही का हरिनाम उत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. कार्यक्रमाचे आयोजक आपल्या सगळ्यांना माहीत आहे. हरिभक्तीपरायण आमचे अनंता फडकेजी आणि हरिभक्तीपरायण दिलीप फडके यांनी या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे ते करतायत. मला वाटते मागल्या काही वर्षाच्या अगोदर मी इथं आलो होतो. याही वर्षी आमचे हरिभक्तीपरायण जगन्नाथ महाराज यांच्या आग्रहामुळे व आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. आनंद आहे. तुम्ही सगळेजण अत्यंत उत्तम श्रोते आहात. अनेकदा कीर्तन ऐकणारे श्रोते आपण आहात. दुसऱ्या गोष्टीचा आनंद आहे की गायकसुद्धा अत्यंत चांगले आहेत. आमचे गोरख महाराज ना, कुंदन महाराज, ही सगळी मंडळी आणि हे मधुकर बुवा आणि
कुमार. अरे वा, कुमार बुवा, कुमारच ना अजून पण नाव कुमार आहे म्हटलं, अजून कुमारच आहे का नाही ना. असो, आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. आपण अत्यंत भगवतप्रेमी मंडळी आहात. मला आणखी याचा आनंद झाला. आमचे गुरुनाथ भाऊ आहेत या ठिकाणी. तुमचं नाव विसरलं हां, मनोहर बुवा, आमचे सुरेश महाराज नाही का, आपण सगळेजण. देवाची पूजा कशी असली पाहिजे, प्रभूने आपल्यावर प्रसन्न व्हावं असं जर वाटत असेल तर अगोदर आपण देवाला देव मानलं पाहिजे. त्याच्याबद्दल शंका नसली पाहिजे नाही का. देवाला आपण अगोदर देव मानलं पाहिजे. मग आपण जर त्याला देवता मानत असाल, देव मानत असाल, तर देवाची पूजा कशी असली पाहिजे. यथा देहे तथा देवे. आपल्या देहाची आपण जशी काळजी घेतो तशी देवाची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर गरमी होत असेल आणि आपल्याला जर एसीची गरज असेल तर देवाला सुद्धा एसी असला पाहिजे. इथं आहे म्हणून सांगितलं बरं का. खरं म्हणजे तुम्ही त्यांचं स्वागत केलं पाहिजे. यथा देहे तथा देवे. जशी तुम्ही तुमच्या देहाची काळजी घेता, जशी तुम्ही तुमच्या देहाची शुश्रूषा करताय, जसं तुम्ही सकाळी चहा, आणखी नाश्ता, आणखी दुपारी जेवण, आणखी दुपारचा आणखी नाश्ता, आणखी संध्याकाळचं जेवण नाही का, हे सगळं जसं करताना त्या पद्धतीने जर तुम्ही प्रभूची आराधना करत असाल, त्या पद्धतीने जर तुम्ही प्रभूची सेवा करत असाल, त्या पद्धतीने जर तुम्ही त्याची पूजा करत असाल, तर मी तुम्हाला नक्की सांगतो की तो तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही काय करता हे लोकांना जरी समजत नसलं तरी त्याला समजते ना. तुम्ही त्याची पूजा किती प्रेमाने करता हे त्याला समजते ना. कारण तो बहिरंगाला महत्त्व देत नाही, तो अंतकरणाला महत्त्व देतो. अंतरीची घेतो गोडी पाय जोडी भावाचे, पाय जोडी भावाचे, पाय जोडी भावाचे, पाय जोडी भावाचे, पाय जोडी भावाचे. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. म्हणून सज्जनानो, आपल्याला जो पारमार्थिक अनुभव येत नाही, आपल्याला जो बऱ्याचदा पूजेचा अनुभव येत नाही, त्याचं कारण असं आहे की आपण त्याची पूजा मनापासून कधी करत नाही. आणि केली तर मात्र त्याचा अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी आल्यानंतर खूप आनंद वाटतो की हे कुटुंब आपल्या आईवडिलांच्या पुण्यस्मरणार्थ, आईवडिलाच्याच ना, त्यांच्या पुण्यस्मरणार्थ या ठिकाणी हा भक्ती महोत्सव गेल्या अनेक वर्षापासून करत आहे. आपण त्याचे साक्षीदार आहात. आज या ठिकाणी आमचे हरिभक्तीपरायण जगन्नाथ महाराज यांच्या आग्रहामुळे व आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे प्रभूची सेवा करण्याची संधीही मला प्राप्त झालेली आहे. आज जो अभंग निवडला, खऱ्या अर्थाने आजची हरिदिनी आहे, आजची एकादशी आहे. आणि आजची जी एकादशी आहे ती कोणची आहे? कार्तिकी एकादशी आहे. कार्तिक शुद्ध एकादशी आहे. 4 एकादशा मोठ्या असतात म्हणे नाही, त्यातली मोठ्या एकादशीतली ही एकादशी आहे. काही लहान असतात, काही मोठ्या असतात. मोठ्या मोठ्या धरायच्या असतात, लहान लहान सोडायच्या असतात. काही काही असे आहेत आमचे बहादर की नाही महाराज, लहान नसतात, आम्हाला मोठ्या सगळ्या असतात. आता मोठ्या कोणच्या लहान कोणच्या हे माहीत नाही, पण मला असं वाटते ज्यांना करायचे नसेल त्यांच्यामध्ये हा भेद असतो की हे मोठी आहे आणि हे लहान आहे. 15 दिवसा एक एकादशी
कार्य न करसी व्रतसार, काय तुझा जीव जातो एका दिसे आणि फराळाच्या मिसे धनी घेसी. याचा अर्थ असा आहे, अन्नमाश्रित्य तिष्ठन्ति पापानि हरिवासरे, यो केवलम मद्यम भुंक्ते यो भुंक्ते हरिवासरे. एकादशीच्या दिवशी सगळे पाप अन्नाचा आश्रय घेऊन राहत असतात. ऐका ऐका, अन्नाचा आश्रय घेऊन राहत असतात. म्हणून एकादशीच्या दिवशी जी माणसं अन्न खातात ना, ते पाप खात असतात. म्हणून एकादशीच्या दिवशी अन्न खायचं नसते आणि म्हणून एकादशी धरायची असते. आणि म्हणून महाराजसुद्धा म्हणतायत नाही का, व्रत करा एकादशी म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज यास. आणि म्हणून एकादशीचं व्रत हे वारकरी संप्रदायातली प्रधान साधना आहे, ती आपण केली पाहिजे. थोडा आवाज कमी करा, नाही त्याचा आवाज थॅटीचा कमी करा. आणि म्हणून आजची हरिदिनी आहे, आजची एकादशी आहे आणि आपल्या सगळ्यांना चोपदार कुठं चालले तुम्ही? आवाज हो हो, तुम्ही ऐका, तुम्ही ऐका. हो. आणि आजची प्रभूची एकादशी आहे, कार्तिकी एकादशी आहे. आज आपण इथं आहोत, पण अनेक वारकरी पंढरपूरला आहेत. इथं आल्यानंतर प्रभूचं दर्शन घेतल्यानंतर असं वाटलं की आपण असा कोणता तरी अभंग घेतला पाहिजे. ठरवून आलो नव्हतो, पण इथं आल्यानंतर इथून इथपर्यंत विचार करत आलो आणि हा अभंग माझ्या स्मरणामध्ये आला. आणि तो अभंग चिंतनरूपी सेवेसाठी या ठिकाणी निवडलेला आहे. आपण सगळेजण अत्यंत सुज्ञ श्रोते आहात. जगद्गुरू तुकोबारायांचा हा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरू तुकोबाराय आपल्याला उपदेश करतायत. विठ्ठला विठ्ठला पांढरी तीन सांगितलं होतं लावायचं. पांढरी तीन असं करून घेतलं का? बरोबर. थोडं बाजूला तो इतका आवाज घुमतो ना, तुम्हाला सांगतो. हे थाप टाकली का नाही, ते नेमकं आमच्या वाक्याची सम असते ते निघून जाते. पकवादाची जशी सम असते ना, सम गायनाची जशी सम असते, तसं वाक्याची सुद्धा एक सम असते आणि त्या थापेमध्ये ती सम निघून जाते. असं होतं. म्हणून थाप टाकत असताना कोणताही वक्ता कीर्तनकार ज्यावेळेला थांबेल म्हणजे थोडा थांबेल, त्यावेळेला थाप टाकली पाहिजे. आता तुम्ही सुज्ञ पकवादी आहात खरं म्हणजे. काही काही बिचारे खूप थापा मारतात. त्यांची ती नेहमीची सवय असते, त्याच्यामुळे इथेही मारतात थापा. असो, जगद्गुरू तुकोबारा या अभंगातून आपल्याला उपदेश करतात. उपदेश केला पाहिजे आणि उपदेश ऐकलाही पाहिजे. उपदेश करणाऱ्याची एक जबाबदारी आहे आणि उपदेश ऐकणाऱ्याची सुद्धा एक जबाबदारी आहे. उपदेश कोणी केला पाहिजे असं म्हणतायत की ज्याला उपदेशाचा अनुभव आहे त्यांनी केला पाहिजे, नाही का? उपदेश कोणी केला पाहिजे? ज्या गोष्टीचा त्याला अनुभव आहे त्याने उपदेश केला पाहिजे. अनुभवा वाचुनी बडबडते. अनुभवाशिवाय जर एखादी व्यक्ती काही गोष्टी सांगत असेल तर त्याला अर्थ राहत नाही. अनुभव असला पाहिजे. काय झालं, एका तरुण माणसाला पोहणं शिकायचं होतं. पोहणं शिकण्यासाठी आता काय केलं पाहिजे म्हणून त्यांनी पोहण्यावर एक पुस्तक वाचलं. ते थाप मला हात असं एक पुस्तक पोहण्यावरचं त्यांनी वाचलं. असं पोहलं पाहिजे, असा गुटका मारला पाहिजे, असा सुरुंग मारला पाहिजे, अशा पद्धतीने पोहलं पाहिजे, असं इथून तिथं निघलं पाहिजे, असं सगळं त्याने ते वाचलं. ज्याने हे पुस्तक लिहिलं ना, त्याच्या हातूनच मला पोहणं शिकायचं आहे म्हणून त्याने फोन केला. हां, असं म्हणून त्याने फोन केला त्या माणसाला. ती व्यक्ती त्या ठिकाणी आली. आल्यानंतर तुमच्या हातून मला पोहणं शिकायचं आहे. म्हटले बस नक्की शिकणार तुम्ही माझ्या हातून पोहणं. म्हटले तुम्ही ते पुस्तक फार चांगलं लिहिलं आहे पोहण्याबद्दल, तुमच्याकडूनच मला पोहणं शिकायचं आहे. तुमची काय फी असेल ती मी द्यायला तयार आहे. सोड द्यायचा. हां, चला म्हटले पोहणं शिकण्यासाठी जाऊ. ज्याने पोहण्यावर पुस्तक लिहिलं होतं तो काठावर उभा राहिला आणि तो म्हटला तुम्ही जा पोहणं शिकण्यासाठी. अरे तुम्ही चाला ना, तुम्ही पोहणं शिकवण्यासाठी आलात ना. तो म्हटला मी पोहणं शिकवण्यासाठी आलो, कसं पोहलं पाहिजे हे मला माहीत आहे, पण मला पाण्याची फार भीती वाटते म्हणून तुमच्यासोबत मी पाण्यामध्ये नाही उतरू शकत. जोपर्यंत पोहण्यावर पुस्तक लिहिणारा माणूस पाण्यामध्ये उतरणार नाही तोपर्यंत दुसऱ्याला पोहणं शिकू शकणार नाही. हे जसं आहे तसंच हे आहे
की जोपर्यंत एखाद्या साधनेचा तुम्हाला अनुभव येणार नाही, एखाद्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव येणार नाही, तोपर्यंत तुम्ही दुसऱ्याच्या सांगण्याचे अधिकारी होणार नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. महाराजांना हा अधिकार आहे, संतांना हा अधिकार आहे. याचं कारण असं आहे, महाराज म्हणतात अनुभवे आले अंगा ते या जगात दासे, ते या जगात दासे, ते या जगात दासे. खाणारे म्हणतात तुम्ही खाऊन पाहिले का? म्हटले हां मी खाऊन पाहिले म्हणूनच सांगतो गोड आहे. घ्या चहा, नाही का, घ्या चहा गोड आहे. म्हटले तुम्ही, म्हटले आम्ही अगोदरच त्याची चव घेतली म्हणून सांगतो की गोड आहे. नाही का, कधी कधी बिना साखरेचा चहा येतो, नाही का, आणि म्हणून हा चहा गोड आहे असं म्हणण्याचा अधिकार त्याला आहे की ज्याने अगोदर घेतलेला आहे. हे लाडू गोड आहे, लाडू गोडच असतात म्हणा, पण जास्त गोड आहे, तुमच्यासाठी करून ठेवलेले आहेत मुद्दाम, त्याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे म्हणून तुम्हाला सांगतो. तुका म्हण खातो आनंदाचे लाडू, तुका म्हण खातो आनंदाचे लाडू, न्यारे तर पडू नका तुम्ही, न्यारे तर पडू नका. तुका आपण आता थोडी ड्युटी बदलून घेऊ, नाही का, ड्युटी अशी बदलू की ते साऊंडवाले आहेत का नाही, ते आता चोपदार होतील आणि चोपदार आहेत ते साऊंडकडे जातील. ते बघा बटणं फिरवायचे. हे तुमच्याजवळ तिकडे बसतील, तुम्ही इकडे या, जमते का? अरे हात जोडायचं कारण फक्त बटणं फिरवायचे. बटणं फिरवायचे बरोबर आहेत, पण कशी फिरवायचे हे समजलं पाहिजे ना, त्याला अनुभवाची गरज आहे. लक्षात ठेवा, जीवनामध्ये एखाद्या साधनेचा अनुभव येणं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. एका साधूने असं सांगितलं, तुम्ही जाणकार श्रोते आहात म्हणून सांगतो. एक फार मोठे साधू आमच्याशी बोलत असताना असे म्हटले की महाराज मी रोज गीतेचं पारायण करत होतो, पण मला माझ्या समाधानासाठी आणखी काहीतरी करावं असं वाटत होतं. समाधान का भेटत नाही याचा विचार मी करायला लागलो. मग मी गीतेतला एकच अध्याय वाचायला सुरुवात केली. फक्त एका अध्यायाचं पारायण करत होतो, तरीसुद्धा वाचल्यासारखं वाटत होतं, पण भेटत काहीच नव्हतं. मग मी असा विचार केला की आपल्यातून काहीतरी भेटलं पाहिजे, आणि मी नंतर एक श्लोक वाचायला सुरुवात केली. एक श्लोक, तो श्लोकसुद्धा त्यांनी सांगितला, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैवच निर्ममोहो निरहंकार समदुःख सुखक्षमी. हा श्लोक मी सारखा म्हणत होतो.
मी सारखा म्हणत होतो. मी म्हटला नाही तरी तो श्लोक सारखा माझ्या तोंडामध्ये येत होता, पण तरीसुद्धा समाधान भेटत नव्हतं. शेवटी मी असा विचार केला की जोपर्यंत आपण या श्लोकाचा अनुभव घेणार नाही तोपर्यंत आपल्याला समाधान भेटणार नाही. श्लोक म्हणणं हा भाग वेगळा आहे, त्या श्लोकाचा अनुभव घेणं हा भाग वेगळा आहे. अभंग म्हणणं हा भाग वेगळा आहे, त्या अभंगाचा अनुभव आपल्याला कोण्यातरी जन्मामध्ये आला पाहिजे अशी इच्छा असणं हा भाग वेगळा आहे. श्लोक म्हणत होतो मी, सर्वभूतानां अद्वेष्टा, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच, निर्ममोहो निरहंकार समदुःख सुखक्षमी, सर्वभूताचे ठाई द्वेषाते नेनेची कै, आप परू नाही चैतन्यात. ऐसा व्याख्यान सुद्धा फार सुंदर करत होतो. चैतन्यामध्ये जसा भेद नाही व्याख्यान सुद्धा करत होतो. अलंकारामध्ये जरी भेद असला तरी सोन्यामध्ये जसा भेद नाही, घटाच्या आकारामध्ये भेद असला तरी मातीमध्ये जसा भेद नाही, उपाधीमध्ये भेद असला, कपड्याच्या रंगामध्ये भेद असला तरी सुतामध्ये जसा भेद नाही, तसा उपाधीमध्ये भेद असला तरी चैतन्यामध्ये भेद नाही. हे मी व्याख्यानही करत होतो, पण याचा अनुभव मला येत नव्हता. आणि म्हणून मी अद्वेष्टा, सर्वभूतानां अद्वेष्टा, सर्वभूतानां अद्वेष्टा, सर्वभूतानां अद्वेष्टा, सर्वभूतानां अद्वेष्टा हे म्हणत राहिलो. आणि ज्या वेळेला मला या पदाचा अनुभव आला, त्याचा अनुभव मी घेतला, त्यावेळेला मला खऱ्या अर्थाने पारमार्थिक समाधान भेटलं. सज्जनानो, तुम्ही साधना किती करता याहीपेक्षा तुम्हाला त्या साधनेचा अनुभव किती आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुमचं काय मत आहे? अत्यंत महत्त्वाचं म्हणतो आपण. म्हणत असतो, निंदा मत करना किसकी, सच्ची बात कबीर जी की, सच्चा झूठा दोनों भाई, खुदा ने बनवाया, भगत की निंदा भगत करे सो, ओई नरक में गया, निंदा मत करना किसकी, सच्ची बात कबीर जी की. निंदा केल्यामुळे पाप होतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे. येथे निंदकापाशी असेही पापी आपण नेहमी पाहतोय. निंदा करणं बरं नाही. कासया गुणदोष पाहू अनेकाचे, मज काय त्याचे उणे असे. मी हे सगळं तुमच्याकडे पाहून सांगतोय, लक्षात आलं ना तुमच्या? यांच्याकडे नाही, तुमच्याकडे पाहून सांगतो. त्याचं कारण तुमच्याकडे जास्त असते म्हणून सांगतो, करायची नाही. येती निंदकापाशी असेही पापे. सांगतोय पहा. एका ब्राह्मणाला कढी खाण्याची इच्छा झाली. पूर्वीचा तो काळ होता, मंथन घराघरात होत होतं. एका म्हातारीला त्यांनी ताक मागितलं. थोडक्यात सांगतो, त्या म्हातारीने एक तवलीभर ताक दिलं. ब्राह्मणबाने ते आपल्या डोक्यावर घेतलं. आज सुंदर कढी करायची असं ठरवलं. आज एकादशी आहे, पण आता दृष्टांत आलाय म्हणून सांगतो. वरून एक घार जात होती, तिच्या तोंडामध्ये साप होता. त्या सापाच्या तोंडातलं विष खाली पडलं. ते खाली नाही पडलं, ते ताकामध्ये पडलं. ब्राह्मणबा घरी गेले, सुंदर कढी तयार केली. ब्राह्मणबाने कढीवर ताव मारला. परिणाम झाला, ब्राह्मणबा गेले, कारण साप विषारी होता. आता ब्रह्महत्येचं पातक काय कोणावर टाकलं पाहिजे असा विचार त्या ठिकाणी चित्रगुप्त करत होते, यमराजा करत होते. चित्रगुप्त यमराजाच्या समोर उभं राहून विचारत होते की पाप टाकायचं कोणावर? हे म्हातारीवर टाकायचं, हे घारीवर टाकायचं, हे सापावर टाकायचं, कोणावर टाकायचं हे पाप? आता आम्हाला कळत नाही हे कोणावर टाकायचं म्हणून. त्यावेळेला यमधर्माने सांगितलं, चित्रगुप्त हे पाप म्हातारीवर टाकायचं नाही, कारण म्हातारीने दिलेलं ताक शुद्ध होतं. हे पाप घारीवर टाकायचं नाही, कारण घार आपली खाद्य घेऊन चालली होती. हे पाप सापावर टाकायचं नाही, कारण सापाच्या तोंडामध्ये नियतीनेच विष दिलेले आहे, त्याच्यावर सुद्धा टाकायचं नाही. मग सांगा, घारीवर टाकायचं नाही, सापावर टाकायचं नाही, म्हातारीवर टाकायचं नाही, ते टाकायचं कोणावर? त्यावेळेला यमधर्माने सांगितलं, त्या ओट्यावर जे टोडकं बसलेलं आहे ना, की जे सारखी म्हातारीची निंदा करते, या म्हातारीने बामण मारला, या म्हातारीने बामण मारला, या म्हातारीने ब्राह्मण मारला, दे टाकून त्यांच्यावर. येती निंदकापासी अशेषही पापे. आहे ना महाराज, कशासाठी आपण दुसऱ्याचे गुणदोष पाहावेत? असे अनेक अभंग आपण वाचतो, अनेक अभंग आपण वाचतो. धर्मं भजस्व सततं त्यजलोक धर्मान, सेवस्व साधु पुरुषान जहि काम तृष्णान, अन्यष्ट दोष गुण चिंतनमाशु मुक्त्वा,
सेवा कथा रसमहो नितराम पिबत्वं. गोकर्ण आपल्या वडिलाला सांगतो. महाराज सुद्धा म्हणतायत आणि काचे कानी गुण दोष मना नाही, गुण दोष मना नाही, गुण दोष मना नाही. आणि काचे कानी गुण दोष मना नाही. आणि कांचे कानी गुण दोष मना नाही. तुझ भावा आहे देवा आणि काचे गुण दोष मना नाही. तुझ भावा आहे भगवत प्राप्तीचा अत्यंत सुलभ उपाय या ठिकाणी तुकोबारायांनी सांगितला. काहीच करू नका, फक्त दुसऱ्याचे गुणदोष पाहू नका, दुसऱ्याची निंदा करू नका. इतका सुलभ उपाय जर महाराजांनी सांगितला असेल तर या उपायाचा अनुभव घ्यायला काय हरकत आहे, काय हरकत आहे. पण नाही महाराज घेतल्या जात. तुमच्याकडूनच काय आमच्याकडून सुद्धा नाही घेतल्या जात. निंदा माणसाकडून सहज होत असते. मी तर नेहमी सांगतो की आम्ही 25,000 रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे, बक्षीस ठेवलेलं आहे. पण त्यांनी इमानदारीने सांगायचं की वर्षभर मी कोणाची निंदा केली नाही. तुमच्यापैकी आहे का कोणी असं? या वर्षामध्ये मी कोण्याच बाईची निंदा केली नाही असं कोणी आहे का? असं नाही घडत महाराज. जोपर्यंत निंदा करण्याचा न करण्याचा अनुभव आपल्या जीवनामध्ये येणार नाही तोपर्यंत आपल्याला भगवत प्राप्तीचं प्रेमसुद्धा, भगवत प्राप्तीचा आनंदसुद्धा भेटणार नाही. लक्षात आलं ना? म्हणून अनुभव महत्त्वाचा आहे. जगण्यासाठी अनुभवाची गरज आहे, परमार्थासाठी अनुभवाची गरज आहे, प्रपंचासाठी सुद्धा अनुभवाची गरज आहे. लक्षात ठेवा. मी सांगेल, थोडक्यात सांगून जातो. एका तरुणाचं लग्न ठरलं. पूर्वी बरं का भाऊ, बोलू नका, बोला पाठीमागे आहे का? पूर्वी तरुणांचे लग्न होत होते. हां, पूर्वीचा काळ असा होता, 25-30 वर्षाच्या अगोदर, 40 वर्ष अगोदर तरुणांचे लग्न होत होते. तरुणांनी ठरवलं की आपल्या लग्नामध्ये एकही म्हातारा न्यायचा नाही, सगळे म्हातारे पंढरपूरला पाठवून द्यायचे असं ठरवलं. त्या तरुणाने 5-7 लक्झरी गाड्या सांगितल्या, काही जीप गाड्या सांगितल्या. हे सगळा लवाजमा घेऊन आता हे वराड निघालं. जितके मुलं असतील तितके खोके त्या याच्यामध्ये ठेवले. बॉक्स खोके वेगळे असतात, बॉक्स ठेवले. त्या याच्यामध्ये बॉक्स ठेवले आणि पोरांनी ते बॉक्स खाली केले. पण नवरदेवाचा भाऊ होता, त्याला असं वाटलं नाही आपला चुलता सोबत असला पाहिजे. पण ते मुलं कोण्या म्हातारेला सोबत घ्यायला तयार नव्हते. पण त्या लक्झरीची डिक्की फार मोठी असते, आहे ना, फार मोठी असते डिक्की. एक चुलता त्या डिक्कीमध्ये घातला, बाहेरून कुलूप लावून घेतलं. सगळं वराड तिथं गेलं. नाचत नाचत सगळे मुलं त्या मंडपामध्ये पोहोचले. ऐका, मंडपामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी सगळे पोरंच दिसतात. म्हणून नवरीकडच्या म्हाताऱ्याने या पोरांची गंमत घ्यावी, यांच्या डोक्यात नेमकं काय हे पाहून घ्यावं. आणि म्हणून त्या म्हाताऱ्याने या पोरांना प्रश्न विचारला, काय रे पोरो? म्हटले, काय काकाजी, काय आबाजी? आमची मुलगी नेणार? म्हटले नेणार. हे आंधण नेणार? म्हटले आंधणसुद्धा नेणार. तशी आमच्या मुलीला आम्ही 4 एकर जमीन दिलेली आहे, ते सुद्धा तुम्हाला नेता आली पाहिजे. ते जमीन जर तुम्ही नेत नसाल तर तुमच्यासोबत आम्ही मुलीला पाठवणार नाही, मंडपातसुद्धा आणणार नाही, तर तसंच तुम्हाला परत जावं लागेल. उतरली नाही यांची. या तरुणांची जमीन कशी नाही झाली, जमीन कशी न्यायची, जमीन त्याला आंदोलन नेता येईल झालं, जमीन कशी न्यायची, जमीन. चर्चा सुरू झाली. तेवढ्याच नवरदेवाच्या भावाला आपल्या चुलत्याची आठवण आली. त्याने डिक्की उघडली, जिवंत होता बिचारा. बाहेर काढला, असा झटकून काढला, मंडपात नेला. ऐका आता, लपालप मंडप भरलेला होता. एका बाजूने नवरीकडचा म्हातारा होता, एका बाजूने नवरदेवाकडचा म्हातारा होता. नवरीकडच्या म्हाताऱ्याने नवरदेवाकडच्या म्हाताराला प्रश्न विचारला, काय हो मुलगी नेणार? म्हटले नेणार.
आंधण नेणार म्हटले, आंधण सुद्धा नेणार. 4 एकर जमीन दिली, नेत नसाल तर आम्ही तुमच्यासोबत मुलीला पाठवणार नाही. तो अनुभवी म्हातारा म्हटला, जमीन सुद्धा नेणार. जमीन सुद्धा नेणार. जमीन नेणार म्हटले, हा जमीन सुद्धा नेणार, पण एका अटीवर नेणार. जी मुलगी नेणार ती जशी मंडपात आहे, जे आंधण नेणार ते जसं मंडपात आहे, तशी 4 एकर जमीन मंडपात घेऊन या, आम्ही घेऊन जायला तयार आहे. तुमच्या लक्षात आलं? बोलण्यासाठी जर माणसाला अनुभवाची गरज आहे तर जगण्यासाठी नको का? जगणं हे अनुभवाशिवाय व्यर्थ आहे सज्जनानो. आपण अनुभव घेतला पाहिजे. आणि म्हणून मी सांगत होतो, वक्त्याची जबाबदारी ही आहे की त्याला त्या साधनेचा अनुभव असला पाहिजे. आता वक्त्याची जबाबदारी मी सांगितली तुम्हाला, आता श्रोत्याची जबाबदारी आहे का? श्रोत्याने सुद्धा वक्त्याचं ऐकलं पाहिजे. तो वक्ता कोण आहे याचा विचार करायचा नाही, तो वक्ता कुठला आहे याचा विचार करायचा नाही, त्या वक्त्याचं वय काय आहे याचा विचार करायचा नाही, त्या वक्त्याची जाती काय आहे याचा विचार करायचा नाही. सांगू का, त्या वक्त्याची योनी काय आहे याचाही विचार करायचा नाही. तुम्ही जर रामायणामध्ये पाहत असाल तर रामायणामधला एक वक्ता असा आहे की तो कावडा आहे. काकभुशुंडी म्हणतात त्याला, नाही का? काकभुशुंडी म्हणतायत, गरुडजीला सांगतायत. श्रोताही गरुड आहे आणि वक्ता कावडा आहे, काकभुशुंडी आहे. योनीचाही विचार करायचा नाही. अरे या रामायणाचे पहिले वक्ते कोण आहे? हे रामायण पहिल्याने कोणी सांगितलंय आणि कुठं सांगितलंय? हे रामायण पहिल्याने लंकेमध्ये सांगितलं गेलं आणि हनुमंतरायाने सांगितलं. कोणाला सांगितलं? सीतेला सांगितलं. रामचंद्र के गुण बर नाही लागा. अरे ज्याने ही मुद्रिका टाकली, ही मुद्रिका आणली, तो त्याची कथा का सांगत नाही? म्हणून हनुमंतरायाने कथा सांगायला सुरुवात केली आणि जानकी खाली ती कथा ऐकत होती. पहिले वक्ते जर कोण असतील रामायणाचे तर पहिले वक्ते हनुमंतरायात. लक्षात ठेवा, हनुमंतरायाची योनी माकडाची आहे. सकाळी सकाळी माकडाचं तोंड पाहू नये, सकाळी सकाळी माकडाचं नाव घेऊ नये, दिवसभर माणसाचं काम होत नाही. लक्षात ठेवा, प्रभातेनं घ्यावे नाव माकडाचे, तैसे अभक्ताचे सर्व काळ. अभक्ताचं कधीच घ्यायचं नसते, पण माकडाचं सकाळी सकाळी तोंड पाहायचं नसते आणि नाव घ्यायचं नसते. कसं असते पहा, एका माणसाने आपल्या सौभाग्यवतीला विचारलं, काय गं 10 दिवस झाले मी बाहेर जातो, माझं कामच होत नाही, कोणाचं तोंड पाहतो, काय सांगा? सौभाग्यवतीने सांगितलं, तरी मी तुम्हाला म्हणत होती की तुम्ही घर सोडताना आरसा पाहू नका. तुम्हाला काही समजलं का नाही? सकाळी सकाळी कोणाचं तोंड पाहू नये. माकडाच्या योनीमध्ये हनुमंतरायाचा जन्म आहे की ज्या योनीचं तोंड सकाळी पाहू नये ते हनुमंतराय आपल्याला भक्तीची वाट दाखवतात, असा त्यांचा अधिकार आहे. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुबटा. अरे हनुमंतरायाचा जन्म जरी या योनीमध्ये असला तरी माझ्या नाथ महाराजांना त्यांच्याबद्दल लिहावं लागतं. योनी जन्मला मरकट, परी तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, त्याशी म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे? याचा अर्थ हा आहे, विठ्ठला विठ्ठला. बॅटरी काय निशाणी आहे का आपली? इकडे या, इकडे इकडे, इथे या, इथे. अहो इथे या, या इथे, इकडे. बस तिकडे पाठीमागवा. बस आता बसणार आहे ना शेवटपर्यंत? सगळेच अनुभव पाहिजेत.
काय असते की बोलणाऱ्याची धारा तुटत राहते आणि वक्ता झाल्याशिवाय समजत नसतो. लक्षात ठेवा, एकदा ती धारा तुटली ना की ती लावणं फार कठीण असते. ज्यांना काही बिचाऱ्यांना त्याचं काही घेणं देणं नसते. असो, काय सांगत होतो मी तुम्हाला? कीर्तन. सांगणाऱ्याची योनी काय आहे याचा विचार करायचा नाही श्रोत्याने. पहा, सांगणाऱ्याचं वय काय याचा विचार करायचा नाही, सांगणाऱ्याची जात कोणची याचा विचार करायचा नाही, सांगणाऱ्याची योनी कोणची याचा विचार करायचा नाही. चांगलं जर सांगत असेल तर तो सांगणारा कोणी असला तरी चालेल, ते श्रोत्याने ऐकलं पाहिजे. उपदेश भलत्या हाती झाला चित्ती धरावा, नये जाऊ पात्रावरी कवटीसार नारळी. काय सुंदर उदाहरण आहे, लक्षात ठेवा. अरे नारळाच्या वरच्या कवटीचा जर तुम्ही विचार केला, तुमच्या लक्षात येतं ना मी काय बोलतो ते? नारळाच्या जर वरच्या कवटीचा तुम्ही विचार केला तर तुम्हाला आतलं नारळ भेटणार नाही, नारळ भेटणार नाही. फणसाच्या जर वरच्या काट्याचा तुम्ही विचार केला तर आतला गोड रस गर तुम्हाला भेटणार नाही. तसं वक्त्याच्या जातीचा जर तुम्ही विचार केला तर तुमचा उद्धार होणार नाही. लक्षात ठेवा, वक्ता कोणीही असला तरी चालेल, लहान असो वा मोठा असो. विषय असा आहे, चांगलं असेल तर शास्त्र म्हणते लहान भावाचं सुद्धा मोठ्या भावाने ऐकलं पाहिजे. चांगलं असेल तर शास्त्र म्हणते नौकराचं सुद्धा मालकाने ऐकलं पाहिजे. रामप्रभूने ऐकलंय ना, नौकराचं ऐकलंय ना. चांगलं असेल तर नौकराचं सुद्धा मालकाने ऐकलं पाहिजे. चांगलं असेल तर गरिबाचं सुद्धा श्रीमंताने ऐकलं पाहिजे. आणि चांगलं असेल तर तो कोणी असला तरी श्रोत्याने त्याचं ऐकलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कसं ऐकलं पाहिजे तेही सांगतो, मला पुढे जायचं आहे. कसं ऐकलं पाहिजे, कसं ऐकलं पाहिजे सांगतो. पहा, 9वीमध्ये मुलगा शिकत होता. 9वीची परीक्षा झाल्यानंतर तो 10वीमध्ये गेला. अरे थांबावं, काय विक्षेप करता आणखी तुम्ही? थांबा ना तुम्ही, असं काय करता तुम्ही? 10वीमध्ये गेल्यानंतर आपला मुलगा पास व्हावा अशी आईची इच्छा होती. आईने त्याला खूप वेळ दिला. ऐका, माझं पोरगं पास होईल 10वीमध्ये, 11वी होईल, 12वी झाल्यानंतर कुठंतरी D.Ed होईल, B.Ed होईल, मास्तर म्हणून कुठंतरी नोकरीला लागेल, माझं म्हातारपण सुखात जाईल असं मायला वाटत होतं. मुलगा शिकावा असंच मायला वाटत असते, मुलगा मोठा व्हावा असंच वाटत असते. जन्मापासून तिचे त्या मुलाबद्दलचे वेगवेगळे स्वप्न असतात. माझं पोरगं असं व्हावं, माझं पोरगं तसं व्हावं, असं व्हावं, तुझा पोरगा फार मोठा होईल बाई असं कोणी जर म्हटलं तर तिला त्याचा अभिमान वाटत असतो. मुलाचं कौतुक केल्यानंतर मायला शिव्या दिल्या तरी चालतील, त्या शिव्या ती सहन करत असते. पण दुर्भाग्य असं आहे महाराज त्या माईचं की लहानपणी दुसऱ्याच्या शिव्यासुद्धा जी माय सहन करते, मुलाचं कौतुक होत असेल तर मी त्यासाठी शिव्याही सहन करायला तयार आहे. अशा मायलाच 4 पाय झाल्यानंतर ती मुलं शिव्या देतात. ते माईचं दुर्भाग्य आहे. लक्षात ठेवा, लहानपणी मुलाला किती सांभाळायचं असते हे मायलाच माहीत आहे. कोण बिचाराला सांगते मला माहीत नाही, पण नंतर ज्या मायेने अत्यंत प्रेमाने सांभाळलं तिला म्हातारपणी प्रेमाने बोलण्याची सुद्धा मुलं कंजूशी करत असतात. हे फार दुर्भाग्य आहे. लक्षात ठेवा. माऊली त्यासाठी एक ओवी लिहित आहेत. घरी माता पितरा धड बोलू ने दी संसारा, एरा विश्वभरी आदरा मूर्ख जैसा. घरी मात्या पित्याशी धड बोलत नाही आणि बाहेर जर अत्यंत कोणाचंही तो कौतुक करत असेल आणि मुजरा करत असेल तर माऊली म्हणतात तो मूर्ख आहे. घरातल्या मायबापाशी बोलत नाही, घरातल्या मायबापाची सेवा करत नाही लेका, आणि देवाची फक्त पूजा करतो, तो देव तुला कधीच प्रसन्न होणार नाही. मायबापाची पूजा करणं महत्त्वाचं आहे. अरे तो देव आला कशामुळे? तो मायबापाच्या सेवेमुळेच आला ना. मायबापाच्या सेवेमुळे जर पंढरपुरामध्ये देव उभा राहत असेल आणि त्या मायबापाची सेवा सोडून जर तू फक्त देवाची करत असेल तर त्याला ती प्रसन्नता कधी भेटणार नाही. असो, मला हे सांगू द्या, माईला असं वाटत होतं की पोरं हुशार झालं पाहिजे, पोरगं पास झालं पाहिजे, त्याला नोकरी लागली पाहिजे, नोकरी लागल्यानंतर चांगली छोकरी भेटली पाहिजे, आपलं म्हातारपण सुखात गेलं पाहिजे असं त्या आईला वाटत होतं. 10वीची परीक्षा झाली, मार्कलिस्ट घेऊन पोरगं घरी आलं आणि मार्कलिस्ट पाहिल्यानंतर आईला त्याचा राग आला आणि 3 विषयामध्ये नाऱ्या नापास झाला होता. आईला राग आला आणि खनखन त्याच्या कानाखाली जाड काढला मायने. बापावर गेला लेका, असं वाटलंय की तू पास होशील, दुसऱ्याच्या घरचे भांडे घासून तुला शिकवलं रे राजा,
दुसऱ्याच्या शेतातलं खुरपण करून तुला शिकवलं, चपला घेतल्या नाहीतले का तुझ्या अभ्यासासाठी मी, तुझ्या पुस्तकासाठी मी, आणि तू नापास झाला लेका, काय करशील पुढे, कसं होईल तुझं, माझं जाऊ दे आता, पण तुझं कसं होईल पुढे. म्हणून मायेला राग आला, मायेने पोराला थापड मारली. पोरगं जरा रागीट होतं, पोरगं घर सोडून निघून गेलं. 1 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, पोरगं घरी यायला तयार नाही. घरातली माणसं विसरत चालली होती, माय मात्र विसरायला तयार नाही, कारण ती त्याची माय होती. देवाऱ्यासमोर बसायची, कधी खंडोबाला, कधी विठोबाला, कधी गणपतीला पाण्यामध्ये ठेवत होती. मोठमोठे नवस करत होती. थाप द्यायचं. मोठमोठे नवस करत होती. त्या ठिकाणी कधी कधी तिचा विचार अनुचित होत होता ना, त्यावेळेला मोठ्याने हांबरडा फोडत होती, नाही रे बाबा देवा, नाही रे बाबा देवा, जिथं असेल तिथं सुखाने असू दे रे देवा, असं काही माझ्या मनामध्ये नको येऊ दे रे बाबा देवा. काय रे चूक केली देवा मी, मायला मारण्याचा अधिकार असतो ना रे देवा, मायला मारण्याचा अधिकार असतो ना रे. जे तू नको, तुझा आवाज जास्त आहे. मारण्याचा अधिकार मायला असतो, म्हणून मी एक चापट मारली, पोरगं घर सोडून निघून गेलं. 4 वर्ष झाले, माझी आठवण नाही येत त्याला. मला किती आठवण येत असे रे देवा त्याची. पत्र नाही, फोन नाही, कधी कधी अनुचित विचार झाल्यानंतर हंबरडा फोडत होती. आता पुढचा ऐका. एक दिवस देवाऱ्यासमोर बसलेली असताना त्या ठिकाणी बाहेरच्या एका भिकाऱ्याचा आवाज आला, ताई भिक्षावाळ. भिक्षावाळ म्हटल्यानंतर ताई आपले डोळे पुसून देवाऱ्यासमोरून उठली, दुर्डीजवळ गेली, एक चतकोर भाकर तिने हातामध्ये घेतली, भिकाऱ्याकडे निघाली. भिकाऱ्याने आपली जोडी अशी पुढे केली. भाकर वाढत असताना त्याचं लक्ष गेलं, ताई रडत होती. भिकाऱ्याने आपली जोडी आवरून घेतली, नाही ताई, मला भीक वाढण्यासाठी तुला जर घरून काही त्रास होत असेल तर नको मला तुझं भिकारी आहोत आम्हाला अनेक घरं असतात ताई, येतोय म्हणून भिकारी निघाला. भिकारी असा पुढे गेला, ताईचा कंठ दाटून आला, दादा तुला भीक वाढायसाठी रडत नाही रे मी. त्याचा कंठ दाटून आला, तुला भीक वाढायसाठी रडत नाही रे. दादा म्हटल्यानंतर भिकारी परत फिरला आणि भिकाऱ्याचे डोळेसुद्धा पाणावले. भिकारी म्हटला, ताई आजपर्यंत भीक वाढणारे मला खूप भेटले, पण दादा म्हणणारी फक्त तू भेटलीस. भिकाऱ्याला कोण दादा म्हणते ताई, का रडते ताई तो दादा. 4-5 वर्ष झाले पोरगं घर सोडून निघून गेलं. माय आहे मी त्याची, सारखी आठवण येते मला त्याची. कधी कधी विचार ज्यावेळेला अनुचित होतो त्यावेळेला रडते मी त्याची आठवण करून. भिकाऱ्याने विचारलं, कसं आहे ताई तुझं पोरगं, त्याचे केस कसे आहेत, म्हणे कुरोडे आहेत. त्याचा बांधा कसा आहे, म्हणे सडपातळ आहे. त्याचा वर्ण कसा आहे, म्हणे सावळा आहे. त्याचं नाक कसं आहे, म्हणे सरळ आहे. ताई नाक सरळ आहे, बांधा सडपातळ आहे, सावळा वर्ण आहे, कुरोडे केस आहेत. ताई त्याच्या डाव्या गालावर मोस आहे. म्हटलं हां डाव्या गालावर मोस आहे. चिंता करू नको, पाहिलंय मी त्याला. दादा म्हटलंय ना तू मला, आता तो जसा तुझा मुलगा आहे तसाच तो माझा भाचा आहे. या दिवाळीच्या अगोदर मी तुझा मुलगा तुझ्यापर्यंत पोस्ट केल्याशिवाय राहणार नाही. मला आता तुम्ही खरं सांगा, अशी वार्ता जर एखादा भिकारी सांगत असेल तर ऐकायची नाही. नाही तू भिकारी आहेस, आम्ही श्रीमंताचंच ऐकणारी माणसं, आम्ही फक्त मोठ्याचंच ऐकतो, आम्ही आमदार खासदार मंत्र्याचंच ऐकणारी माणसं, तू कोण भिकारी आम्हाला सांगणार, असं म्हणणार तुम्ही. भिकारी असला तरी चालेल, पण तो जर चांगलं सांगत असेल तर त्या मायेने जसं ऐकलं पाहिजे तसा वक्ता कोणी असो, चांगलं सांगत असेल तर श्रोत्याने ऐकलं पाहिजे. विठ्ठला 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 दोघांच्या जबाबदाऱ्या मी आपल्यासमोर ठेवल्या. आपल्या लक्षात आलं ना, वक्त्याची जबाबदारी आहे स्वर देत जा ना, स्वर मला स्वर देत जा. हा तसा स्वर देत जा. थोडा माईक वाढवायचा, थोडासा पेटीचा. हा बस 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 बस. वक्त्याची जबाबदारी आहे
की वक्त्याने आपल्या वक्तव्याचा अनुभव घेणं महत्त्वाचं आहे आणि श्रोत्याची जबाबदारी आहे वक्त्याच्या अनुभवाकडे आपण लक्ष द्यायचं नाही. वक्ता काय सांगतो त्याचं जर तुम्ही प्रेमाने ऐकत असाल तर खरं सांगू का, नरकात जाणारा वक्तासुद्धा आपला उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे ना? कारण आपलं वक्त्याकडेच जास्त लक्ष असते महाराज. त्याच्या वक्तव्यापेक्षाही त्याच्या पाकिटाकडेच जास्त लक्ष असते आपलं. आणि लगेच आपलं प्रमाण पाठ आहे ते कोणचं, घेती देती, हे जे पाठ आहे का? तसं नाही. आपण अत्यंत प्रेमाने ऐकता. चुकल्या पुत्राची शुद्धी वार्ता, जेने आदरे ऐके माता, तेने आदरे संत कथा हरिकथा परिसावी. तेवढ्या प्रेमाने जर तुम्ही ती वार्ता ऐकत असाल तर ती वार्ता तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच म्हणतात उपदेश भलत्या हाती झाला चित्ती धरावा. रावणालाही असं वाटलं की आपला उद्धार झाला पाहिजे, उद्धार झाला पाहिजे म्हणून नारदाला त्यांनी बोलावलं. खलदूषणाकडून खलदूषणाचा निपात केल्यानंतर शूर्पणखेकडून त्याला बातमी समजली. खलदूषण मोई समबलवंता तिनुह कुमार भिन बलवंता. माझ्या पद्धतीने बलवान खलदूषणाला जर त्यांनी मारलं असेल तर मला सुद्धा त्याच्याच हाताने मारायचं आहे असं रावणाने ठरवलं. आणि रावणाने नारदाला बोलावलं. नारदाला विचारलं, नारदजी माझा उद्धार झाला पाहिजे असं मला वाटतंय. रावणा तुला सुद्धा असं वाटते? म्हटलं हां वाटते ना. किती दिवस आता पाप करूय मी, मला उद्धार झाला पाहिजे असं मला वाटतंय. उद्धार झाला पाहिजे मनापासून जर वाटत असेल तर तो रावण असला तरी चालेल, साधू त्याचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. लक्षात ठेवा, माझा उद्धार झाला पाहिजे असं वाटतंय. एक काम कर, भक्ती कर. तो म्हटला होईन भजन तामस देहा. माझा देह तामस असल्यामुळे माझ्याकडून भक्ती होणार नाही. पण तामशी लोक कधी भजन करत नाहीत, तामशी लोक कधी कीर्तन ऐकत नाहीत, नाही का? होईन भजन तामस देहा. माझा देह तामस असल्यामुळे माझ्याकडून भजन होणार नाही. मग चोरी म्हटले, हां चोरी जमू शकते, चोरी जमेल म्हणे. उद्याच त्याची मोटरसायकल चोरून आणतो म्हणे. म्हणजे मोटरसायकलवर नाही जमणार. 4 व्हीलर आणतो म्हणे, त्याच्यावरही नाही जमणार. तिजोरीच उचलून आणतो म्हणे त्याची, म्हटले त्याच्यावर नाही जमणार. तुला वैर व्हावं असं जर वाटत असेल, वैर करू शकतो ना? म्हटले हां वैर करू शकतो. तुझं वैर व्हावं असं वाटत असेल तर नारदाने सांगितलं, रावणा मुख्य वैराचे कारण आणि करावेगा दारा हरण. त्याची सौभाग्यवती पळून आण. कोणी किती समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरी सोडू नको. एक दिवस प्रभू तुझा उद्धार करण्यासाठी लंकेमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आता खरं सांगा तुम्ही, रावण जर नारदाचं ऐकत असेल तर तुम्ही आमचं ऐकायला काय हरकत आहे का? नाही नाही ऐकायचं? टाळीचं वाजवा, मला कळेल तुम्ही ऐकता का नाही. रावण जर नारदाचं ऐकत असेल तर साधूला भविष्य समजत असते महाराज. जगद्गुरू तुकोबारायला देशाचं भविष्य समजलंय म्हणून त्यांनी काही अभंग लिहिलेत. नाथ महाराजांना आपल्या देशाचं भविष्य समजलंय म्हणून त्यांचे सुद्धा काही अभंग आहेत. नामदेव महाराजांची सुद्धा अभंग आहेत. साधू पदाचा विचार करत नसतात, साधू देशाच्या आणि धर्माच्या भविष्याचा विचार करत असतात. या देशाचं भविष्य चांगलं असावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर आमची नम्र विनंती आहे तुम्हाला की देशाच्या भविष्यासाठी तरी तुम्ही साधूचं ऐकलं पाहिजे. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या रे. साधू पदासाठी, साधू दुसऱ्या कोणत्या गोष्टीसाठी बोलत नसतात. साधूचं बोलणं हे जर निस्वार्थी असेल तर मला असं वाटते ते धर्मासाठी असते, ते देशासाठी असते. या देशाचं हित व्हावं असं वाटत असेल, या देशाचं भविष्य चांगलं असावं असं वाटत असेल तर रावण जर नारदाच्या म्हटलं ऐकत असेल तर मला असं वाटते तुम्ही आमचं ऐकायला काही हरकत नाही. आम्ही अनहिताचं कधी सांगणार नाही. येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळ, पडती हाती
चांगलं सांगत असेल त्यांचं ऐकलं पाहिजे नाही, कोणी असला तरी ऐकलं पाहिजे नाही. हे तर साधू सांगताय, आपल्या हिताची कडकड आहे म्हणून सांगताय. काय स्वार्थ होता महाराज ज्ञानेश्वर महाराजांचा? आपल्या हितासाठीच त्यांनी आपल्या आईवडिलांचं देहांत प्रायश्चित्त सुद्धा मान्य केलं ना. आपल्या हितासाठी जगद्गुरु तुकोबारायने आपलं दारिद्र्य सुद्धा मान्य केलं ना. आपल्या हितासाठीच नाथ महाराजांनी अंगावर थुंकणं सुद्धा मान्य केलं ना. सावळाराम बाबा असतील, ही सगळी मंडळी असेल, यांनी काय विचार केला दुसरा आपल्या हिताशिवाय? लक्षात ठेवा, काय विचार केला? या पत्रिकेमध्ये ज्यांचे कृपा आशीर्वाद पाहून आपण हे सगळं करतो, काय विचार केला या साधूने आपल्या हिताशिवाय? म्हणून माझी विनंती आहे, पांडुरंगाच्या समोर आहे, तुमचं हित येते, भविष्य समजते साधूला. या देशाचं भविष्य चांगलं असावं यासाठीची कडकड म्हणून साधू तुम्हाला सांगताय. म्हणून रावण जर साधूच्या मतला ऐकत असेल तर भविष्यामध्ये तुम्ही सुद्धा साधूच्या मतला ऐका. पडती हाती म्हणून, पडती हाती संपत आलेला आहे. अभंगामध्ये प्रवेश करून थांबू आपण. रावणाने नारदाचं ऐकल्यामुळे कोणाचंच ऐकलं नाही. रावणाने आपल्या भावाचं ऐकलं नाही, बिभीषणाचं नाही ऐकलं. रावणाने आपल्या मुलाचं ऐकलं नाही, प्रस्थाने समजून सांगितलं, ऐकलं नाही. रावणाने आपल्या मुलाचं ऐकलं नाही, रावणाने आपल्या भावाचं ऐकलं नाही, रावणाने आपल्या मुलाचं ऐकलं नाही. पण मला असं वाटतं तुम्ही जिचं ऐकता तिचं तरी रावणाने ऐकायला पाहिजे होतं का नाही? तुम्ही कोणाचं ऐकता? अरे सांगत जा, फटाफट सांगत जा. कोणाचं ऐकता तुम्ही? इतकं जाहीरपणाने सांगता तुम्ही जिचं ऐकता तिचं सुद्धा रावणाने ऐकलं नाही. मंडोदरी बोले रावणा प्रती, बरं का, स्वप्न आहे. स्वप्न देखिले म्या मध्य राती, नेनो वानर मिळाले किती, शिडा सागर तारिले, दोघे धनुर्धर वीर वानर, उतरुनिया पैल सागर, एका परिस एक गावीर, बडीवार बोलती, दोघे धनुर्धर वीर वानर. कोणाचंच ऐकलं नाही, फक्त नारदाचं ऐकलं. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, आता कोणाचंच तुम्ही ऐकू नका, फक्त आमचं ऐका. तर तुम्हाला समजते का नाही मी काय बोलतोय ते? घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब तक ते सांस लड़े वो अपनी लाश बिछा दी, क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. हे मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो. जय हिंद की सेना, जय हिंद. सज्जनानो, उपदेश कोण करतो याहीपेक्षा काय करतो महत्त्वाचं आहे. आता पुढे चला. बापरे, महाराज अभंगातून आपल्याला उपदेश करतायत. उपदेश करत असताना महाराज अधिकार पाहून उपदेश करतायत. अधिकार तैसा करू उपदेश, साह्य ओझे त्यास तैसे देऊ. अधिकार परत्वे उपदेश केला तरच त्याचं फल प्राप्त होत असते, नाही तर नाही. तुमचा अधिकार जर त्या योग्यतेचा नसेल तर उपदेश करून काय उपयोग आहे? उपदेश तर आहे, उपदेश तर योग्यता असली पाहिजे ना.
प्रत्येक कामासाठी योग्यता महत्त्वाची आहे ना, प्रत्येक कामासाठी योग्यता महत्त्वाची आहे. पैलवान होण्यासाठी सुद्धा योग्यता असली पाहिजे, नाही का? अभ्यास करण्यासाठी सुद्धा वय असलं पाहिजे, वयाची योग्यता असली पाहिजे, कालाची योग्यता असली पाहिजे. सज्जनानो, योग्यतेप्रमाणे साधना सांगण्याची पद्धत संत वाङ्मयामध्ये असल्यामुळे अधिकार परत्वे संत उपदेश करत असतात. संतांचा ज्ञानालाही उपदेश आहे, कर्मठालाही उपदेश आहे, योग्यालाही उपदेश आहे, यज्ञ करणारालाही उपदेश आहे, पण साधकालाही उपदेश आहे, नाही का, नाही का, मुमुक्षुलाही उपदेश आहे, त्या ठिकाणी जिज्ञासूलाही उपदेश आहे. पण या अभंगातला उपदेश कोणासाठी आहे? हा उपदेश खऱ्या अर्थाने भाविकासाठी आहे. भाविकासाठी. ऐका ऐका भाविकजन, व्हाल कोण कोणते, तार्किकाचा टाका संग, पांडुरंग स्मराहो. भाविकासाठी. आम्ही ज्ञानी नाही, आम्ही कर्म जाणत नाही, आम्ही यज्ञाची विधी जाणत नाही, योग करण्यासाठी आमच्याजवळ युक्त काल नाही, मग आम्ही काय केलं पाहिजे? आमचा काय उद्धार होणार नाही? होईल. साधनेचा अधिकार जरी सगळ्यांना नसला तरी उद्धाराचा अधिकार मात्र सगळ्यांचा आहे. यारे यारे उद्धाराचा अधिकार तुमचा सगळ्यांचा उद्धाराचा अधिकार आहे, लक्षात ठेवा. साधनेचा अधिकार सगळ्यांचा नाही, लक्षात येते ना तुमचे मी काय बोलतो ते. पण उद्धाराचा अधिकार मात्र सगळ्यांचा आहे, स्त्रीचा आहे, पुरुषांचा आहे, सगळ्यांचा. महाराज तर असं म्हणतायत, आदी करुणी वेश्याही, तिच्याही उद्धाराचा अधिकार तिला आहे. मग या उद्धारासाठी आम्ही काय केलं पाहिजे? आम्ही फक्त भाविक आहोत, आम्ही दुसरं काही करू शकत नाही. महाराज त्या भाविकासाठीच या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये उपदेश करतात. ब्रीदजाचे जगदाने, ब्रीदजाचे ब्रीदजाचे जगदाने, तोची मनी स्मरावा. जगाला दान देणं हे ज्याचं ब्रीद आहे, पुतनेला मोक्ष देणं त्याचं ब्रीद आहे, शिशुपालाचाही उद्धार करणं ज्याचं ब्रीद आहे, रावणाचा उद्धार करण्यासाठी लंकेला जाणं हे त्याचं ब्रीद आहे, ती लंका जिंकल्यानंतरसुद्धा बिभीषणाला देणं हे त्याचं ब्रीद आहे. ब्रीदजाचे जगदानी, जगाला देण्यासाठीच त्याचा अवतार आहे, ज्याचं ब्रीद आहे की मी देणार आहे म्हणून. ब्रीदजाचे जगदानी, तोची मनी स्मरावा. ज्याने पुतनेला मोक्ष दिला, सनकादिकाची निमाने सायुज्य सौरसु दिधला. पुतने कशासाठी आली होती? जे विषाचे नि स्तनपाने मारू आली. शिशुपाला सुद्धा मोक्ष दिला की ज्याने शिव्या दिल्यात. उत्तान चरणाच्या बाळा काय ध्रुवपदी जाळ, त्याला ध्रुवपद अढळपद दिलंय. उपमन्याला शिराचा सागर दिला. थोडंसं मागितलं, भरपूर दिलं. असा आहे महाराज तो. तुम्ही फक्त मागा आणि त्याची सेवा करा,
तो आपली इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. त्याचं ब्रीदच आहे जगाला देणं. तुमची इच्छा फक्त चांगली असली पाहिजे, तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. हा थोडा थोडा आमचाही अनुभव आहे बरं का. तुम्ही त्याची इच्छा करा, तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आमचे सुरेश महाराज या ठिकाणी आलेले आहेत. काय झालं महाराज, मी प्रवास करत होतो कुंदन महाराज, आणि प्रवास करत असताना सकाळी सकाळी आमचा पाथर्डी तालुक्यामध्ये प्रवास चालू होता. 5ची वेळ होती सकाळची, आणि 5-5:30ची वेळ असेल. एक टॅम्पो तिथं उभा होता, थोडं थोडं दिसत होतं समोरचं, आणि एक टॅम्पो गायीने भरलेला होता. तो शेतकऱ्याच्या गायी नव्हत्या, त्या कसायाने भरलेल्या गायी होत्या. त्या गायीचा एक पाय त्या टॅम्पोमधून बाहेर आला होता, असा बाहेर आला, असा रचल्या होत्या, बाहेर आला पाय बाहेर आल्यानंतर पुढे टॅम्पो असल्यामुळे आमची गाडी पाठीमागं थांबली. 10-12 वर्ष झाले या गोष्टीला. असं वाटलं की तो येईल बा, हा पाय आत लोटेल, म्हणून तो कसाई खाली उतरला स्टेरिंगवरून. ड्रायव्हरही तोच होता, कसाई तोच होता. असं वाटलं हा पाय आतमध्ये लोटेल, पण त्याने तसं केलं नाही महाराज. त्याच्या हातात कोयतं होतं, खाटकन तो पाय कापला, तोडला तिथंच. हातात घेतला तो पाय आणि स्टेरिंगवर बसला आणि गाडी चालू झाली. अक्षरशः 10 मिनटं आम्हाला गाडी चालवणंसुद्धा सुचलं नाही की हे काय आहे या देशामध्ये. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा. या भारतामध्ये, ऋषीमुनीच्या देशामध्ये, आणि हे कसाई गाईचा पाय कापून टाकतात आपल्या देखत. त्यावेळेला असा विचार केला की या गोमातेची सेवा आपल्या जीवनामध्ये कुठंतरी झाली पाहिजे. आणि तेव्हापासून विचार केला आणि कामाला सुरुवात केली. भगवंताच्या समोर सांगेल, आज आमच्या संपर्कामध्ये 17 ते 17,500 गोधन आहे, लक्षात ठेवा. आमच्या झोडीमध्ये तुम्ही जे टाकताय ते कुठंतरी चाऱ्यासाठी खर्च होते, ते अनाथासाठी खर्च होते, ते पागल लोकांसाठी खर्च होते, ते जीर्ण मंदिरासाठी खर्च होते. तुम्ही असं म्हणाल की महाराज लोकांची मजा आहे, पण तसं नाही. खऱ्या अर्थाने सज्जनानो, आपली इच्छा जर चांगली असेल तर तो आपली इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. जो पुतनेची इच्छा पूर्ण करतो मोक्षाची, जो रावणाची मोक्षाची इच्छा पूर्ण करतो, जो शिशुपाळाची इच्छा पूर्ण करतो, तो आपली करणार नाही का? आणि म्हणून विठाला 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 ऐका. ब्रीद ज्याचे जगदानी तोची मनी स्मरावा. कुठं आहे तो? थोडक्यात सांग. समपाय करकटी. समपाय करटे. समपाय समजतात ना? पाय म्हणजे हात नाहीत बरं, पाय म्हणजे पाय, आणि ते सम आहे. समपाय करकटी. आणि कुठं उभा आहे? उभा तटी भिवरेच्या. उभा तटी भिवरेच्या. कसा आहे? कसा आहे महाराज तो? कसा आहे? कसा आहे तो? समपाय उभा पाहिली यावे लावी, 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 पाहिली हे बैसी जीवी
तो तिथे आहे, आम्ही इथे आहे, तो कसा काय कामा पडेल आमच्या? तुम्ही म्हणताय पण तू आहे कुठं? समपाय करकटीन उभा तटी भिवरेच्या. आम्हाला तर आत्ता काम आहे ना. महाराज म्हणतात तुका मने भक्ती काजा आणि धावे लाजा लवला आहे. तुम्ही जर त्याची मनापासून भक्ती करत असाल तर द्रौपदीसाठी जसा तो द्वारकेवरून आला तसा आपल्यासाठी सुद्धा तो पंढरपूरहून आल्याशिवाय राहणार नाही. समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. कॅमेरा बंद करा. आता झालं कीर्तन, बंद करून टाकतो कॅमेरा. आता मला काही सूचना द्यायच्या आहेत. सूचना अशी आहे, आपण सगळेजण या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम या ठिकाणी करतायत. अत्यंत प्रेमाने करतायत, अत्यंत प्रेमाने करतायत. त्या मूर्त्यांकडे पाहिल्यानंतर फक्त एकच त्याच्यामध्ये उणी वाटत होती की ते आपल्याशी बोलत नाहीत. इतक्या सुंदर मूर्ती आहेत, लक्षात ठेवा.